एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा खासदार हा मुद्दा मांडतील असं आम्हाला वाटतं. कारण का आम्हाला विरोध हा भाजपच्या नेत्यांचा त्या ठिकाणी होतो या प्रेस कॉन्फरन्स. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या लोकांचा नेत्यांचा आम्हाला तिथे विरोध नाही. म्हणजे अजितदादांना न्याय मिळावं हे एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा इच्छा त्या ठिकाणी बाबतीत काय करतात ते आपण सर्वजण पाहू. जर याच्यातून कुठंच काही जात नाही, आम्हाला फक्त इच्छा एवढी आहे, राजकारण आलं नाही पाहिजे. आम्ही कोणाचं नाव घेतो वेळ आली नाही मिळतच नाही दादांना, मग नंतर आम्ही नाव घ्यायला सुरू त्यांच्याकडे ना जैनी तिथं इच्छा व्यक्त केली. आम्ही त्यांच्या कुटुंबातला आम्ही पण त्यांच्या जवळ होतो. त्यानंतर सुमित्रा काकींनी सीबीआयकडे एन्क्वायरी देण्यात यावी असंही पत्र दिलेलं आहे. पण हे सगळं होत असताना ज्या कृती आहे जसं एन्क्वायरीमध्ये बऱ्याच काही गोष्टी आम्हाला जाणवत आहे. TCA काही लोकांना वाचवलं जातं हे तेव्हा आम्हाला कळालं. प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून फक्त लोकांची जी इच्छा आहे की आम्हाला कळलं पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी दाखवतो. एकच खातं ते आहे सुनील तटकरे आहे. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आहे. प्रफुल्ल पटेल अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व आहे. कशामध्ये एव्हिएशन आम्ही ज्या पद्धतीने इथं लढतोय, डॉक्युमेंट आणतोय, त्यांची जुनी कॉन्टॅक्ट त्यांनी आम्हाला जर मदत केली असती तर आम्हाला आवडलं असतं. 4-5 कागदं आम्हाला दिली असते, हे लढा तुम्ही चांगलं करते, पण त्यांच्याकडनं अजून परत झालं नाही. तुझ्या गटाची विषय पण आहे. विषय त्यांच्याकडे एकच खासदार आहे, ते मुद्दे मांडतील नाही मांडतील हा वेगळा विषय. आमच्याकडे 8 तास आम्ही आमच्या लेवलला मांडेल. काँग्रेस मांडेल, त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे पक्ष मांडेल, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी मांडेल, ट्रायबल काँग्रेसचे मांडेल, इतरही राज्यातले जे इतर नेते जसं आप सुद्धा आम पार्टीसुद्धा उद्या जाऊन हा मुद्दा त्या ठिकाणी मांडणार आहे. त्यामुळे पार्लमेंटमध्ये बरेच लोक मुद्दे घेतले आहेत. त्याच्यात ते एव्हिएशन मुद्दे ते त्या पदावर राहिलेच नाही पाहिजे. त्यांच्या पार्टीच्या प्रमुखांचं आणि BSRचा आर्थिक संबंध आहेत हे सिद्ध झालेलं आहे. त्यांचा राजीनामा सुद्धा मागितला जाईल असं आम्हाला वाटतं.